नमस्कार, आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे ब्रेड सँडविच. त्यासाठी लागणारे साहित्य आहे, आपण इथे 2 ब्रेड घेतलेले आहे, कांदा, बटाट्याचे काप, टोमॅटो, काकडी आणि इथं हिरवी चटणी बनवलेली आहे. आणि ही हिरवी चटणीची रेसिपी पण मी तुम्हाला टाकल. आपण आता सँडविच बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी आपण सर्वात प्रथम ब्रेडला बटर लावून घेऊया. ब्रेडला बटर लावल्यानंतर त्याच्यावर ब्रेडला बटर लावून घ्या. ब्रेडला लावल्यानंतर आपण हिरवी चटणी लावून घेऊ ब्रेडला. तुमच्या आवडीनुसार लावा, तिखट पाहिजे का कमी तिखट पाहिजे ह्यानुसार लावा. आणि हिरवी चटणी हिरवी मिरची घालून केलेली असते, त्यामुळे ती तिखट असते, त्यामुळे तुमच्या आवडीनुसार लावा. त्यानंतर दोन्ही ब्रेडला हिरवी चटणी लावून घ्या. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि त्यानंतर त्याच्यावर कांद्याची रिंग टाईप अशी काप टाका. पूर्ण जेवढे तुम्हाला वाटतील तेवढे टाका. त्यानंतर त्यावर तुम्ही काकडी टाका, टोमॅटो टाका आणि बटाटे टाका. हे असं सर्व त्यावर लावून घ्या. हे बघा, अशा प्रकारे लावा. एकसारखं म्हणजे छान होईल ते. हे टोमॅटो पण असं सर्व एकसारखे लावा. आणि बटाट्याने अगदी छान चव येते. उकडलेला बटाटा टाका, अगदी छान अशी चव लागते. आणि त्यावर असं भरपूर असं चीज किसून घ्या. चीजनी खूप देखील छान चव येते. हे असं भरपूर चीज किसा म्हणजे छान लागतं. हे बघा, मी चीज किसून झालेलं आहे. त्यानंतर दुसरं ब्रेड त्याच्यावर ठेवून द्या. पॅक करून घ्या, थोडंसं दाबून पॅक करा म्हणजे ते निसटत नाही. आणि माझ्याकडे हे टोस्टर आहे. मी ह्या टोस्टरमध्ये बनवणार आहे सँडविच. तुम्ही जर नसेल तर तव्यावर पण आपण बनवू शकतो. हे टोस्टरला दोन्ही साईडनी बटर लावून घ्या आणि त्यामध्येच सँडविच ठेवून पॅक करून टाका. पॅक केल्यानंतर आहे ना, आपण गॅस मंद आचेवर ठेवा आणि गॅसवर ठेवून द्या. आणि अगदी मंद आचेवर ठेवा. थोडा जास्त वेळ केला म्हणजे आतून भाज्यांची आणि चीजची पण देखील छान चव येते. त्याच्यामुळे मंद आचेवर ठेवा आणि खालीवर करा. मागची साईड, पुढची साईड असं भाजून घ्या म्हणजे दोन्ही साईडने भाजलं जातं आणि छान प्रकारे होतं. हे बघा, आपलं आता तयार झालेलं आहे. मी तुम्हाला खोलून दाखवते. हे बघा, मस्त असं सँडविच तयार झालेलं आहे आपलं. हे बघा, खूप छान झालेलं आहे. आता आपण त्याला काढून घेऊन मी कटिंग करून दाखवते तुम्हाला. खूप छान झालेलं आहे. हे बघा, आपण कटिंग करूया. आणि दोन्ही बाजूनी खूप छान शिजलेलं आहे ते. हे बघा, अशी कटिंग करून घ्या. हे पहा, ही ग्रीन चटणी आणि सॉसबरोबर तुम्ही त्याला खाऊ शकता. आपलं सँडविच आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा सँडविच कशी झाली. थँक्यू.